नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण पारूच्या जीवावरती जे संकट आलेलं आहे, पारूचा जीव जाणार आहे, म्हणजे तिच्यामध्ये आता मृत्यू दोष आहे हे समोर आलेलं असतं. तेव्हा गुरुजींना आता जेव्हा मारुतीने जाऊन भेट घेतलेली असते आणि विचारलेलं असतं की याच्यावर मार्ग काय आहे, तेव्हा गुरुजींनी मारुतीला 2 दिवसाचं व्रत करायला सांगितलेलं असतं. इतकं महाकठीण ते व्रत असतं तरीही मारुतीने ते करण्याचा निर्णय घेतलेला असतो. आता पारूचा जीव कसा वाचवला जाणार आहे, नक्की काय झालेलं होतं, अहिल्या पारूसाठी काय करणार, ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर अहिल्याला जेव्हा ही गोष्ट कळते की मेहेंदळेंच्यावरती आलेलं संकट पारूने स्वतःवरती घेतलेलं आहे आणि स्वतःचा जीव तिने धोक्यात घातलेला आहे, तेव्हा मात्र इकडे अहिल्या जी आहे ती कासावीस होती. कारण मारुती जो आहे तो पारूला घेऊन टेकडीवरच्या महादेवाला जाणार असतो, तोही अनवाणी निर्जळी जाणार असतो. आणि तेव्हा मात्र आदित्यला ही गोष्ट कळते आणि आदित्यला धक्का बसतो. कारण आदित्यला नेहमी वाटायचं की पारू माझ्यापासून काहीतरी लपवते, माझ्यापासून कोणत्या तरी गोष्टी ती लपवते असं त्याला वाटत होतं. आणि आज फायनली आदित्यला कळलेलं असतं की नक्की अशी कोणती गोष्ट आहे जी आदित्यपासून लपवली जात आहे. तर ती गोष्ट दुसरी तिसरी कोणती नसून ती गोष्ट असते ती म्हणजे पारूचा जीव जाणार असतो. आणि जेव्हा गणीनं हे सगळं आदित्यला सांगितलं जातं तेव्हा मात्र आदित्यला धक्का बसलेला असतो. आदित्य म्हणत असतो की कसं शक्य आहे, पारूसाठी मी वाटेल ते करायला तयार आहे असं म्हणत आदित्य जो आहे तो अहिल्याकडे येतो आणि अहिल्याला सांगू लागतो की आई तुला माहितीये का पारूच्या बाबतीत काय झालेलं आहे. अहिल्या म्हणते काय झाले नक्की. तेव्हा इकडे पारूच्या बाबतीत आदित्य सांगू लागतो की आई अगं पारूने स्वतःवरती खूप मोठं संकट ओढवून घेतलेलं आहे. अहिल्या म्हणते म्हणजे. तेव्हा इकडे पारूच्या बाबतीत आदित्य सांगू लागतो की हो आपल्याकडे आपल्या किर्लोस्करांकडे मृत्यूदोष आलेला होता, आठवतंय ना तुला. मग त्याच वेळी विचार कर ना तू, बघ काय झालेलं होतं. कारण आपल्यावरती आलेलं संकट होतं ते अचानक नाहीसं झालेलं होतं आणि गुरुजींनी हे संकट नाहीसं झालंय असं सांगितलेलं होतं. पण त्याच वेळी तुला पारूच्या घरातून तिच्या देवारातला कलश आणायला सांगितलेला होता आणि जेव्हा तिच्या देवारातला कलश आणला गेला तेव्हाच सगळ्यांच्या समोर इकडे गुरुजींनी सांगितलेलं होतं म्हणजे किर्लोस्करांसाठी पारू ही जी आहे तिचं जीवन देणार आहे आणि गुरुजींनी तिची परवानगी घेतलेली आणि तिने या सगळ्यांसाठी होकार दिलेला होता. म्हणूनच तर पारू जी आहे ती एवढं मोठं संकट तिने स्वतःवर झेललेलं होतं. हे सगळं सांगितलं जात असतं. तेव्हा गणीनं हे सगळं आदित्यला सांगितलेलं असतं. गणीचं असं म्हणणं असतं की तायडीनं हे सगळं केलेलं आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी केलेलं आहे असं गणीने येऊन मारुतीला इकडे आदित्यला सांगितलेलं असतं. मारुतीला असं वाटत असतं की गणीने काही बोलू नये, कुणाला काही सांगू नये, त्यांना आपल्यामुळे टेन्शन नको असं मारुतीला वाटत असतं. आणि म्हणूनच तर इकडे मारुतीने आदित्यला न सांगण्याचा निर्णय घेतलेला असतो. पण गणीने हे सगळं सांगितलेलं असतं. आता पारूला घेऊन मारुती हा टेकडीवरच्या मंदिराकडे ते नवस फेडण्यासाठी जाणार असतो आणि तिथे गेल्यानंतर खूप मोठा अनर्थ होतो आणि पारूवरती एक जीवघेणं संकट आलेलं असतं. कारण तिथे टेकडीवरच्या मंदिरात जाताना मारुती जेव्हा पारूला टेकडीवरच्या मंदिरात जातलेला होता तेव्हा मात्र मारुतीने पारूला उचलून घ्यायचं होतं आणि निम्मा गड चढत आल्यानंतर निम्मा राहिलेला डोंगर चढायचा होता. तरीही मारुतीला आता पाय उचलणं शक्य झालं होतं, अशक्य होतं त्यासाठी. तर त्याने प्रत्येक वेळेस पारूची साथ देण्याचा प्रयत्न केलेला होता, पॉझिटिव्ह राहिलेला होता, पण शरीर काही साथ देत नव्हतं या निसर्गाच्या नियमाच्या पुढे. त्यामुळं मारुतीनं आता हात टेकलेले होते आणि पारू जी आहे ती त्याच्या हातातून खाली पडणार होती. गुरुजींनी सांगितलेलं होतं की जर पारूचा स्पर्श जमिनीला झाला तर तिच्या जीवाला धोका आहे. पण त्याच वेळी नेमके तिथं आता आदित्य पोचलेला असतो आणि ते व्रत पूर्ण होतं. पण तरीही पारूच्या बाबतीत काहीतरी अनर्थ घडलेला असतो आणि मंदिरात गेल्यानंतर पारूवरती एक जीवघेणं संकट येतं. पारू जी आहे ती बेशुद्ध पडते, ती शुद्धीवरच यायला तयार नसते. अचानक हे सगळं काय झालेलं आहे हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा गणी जो आहे, गणी, आदित्य, त्याचबरोबर मारुती हे सगळेजण तिथं असतात आणि गणी मात्र रडत असतो, त्याला वाईट रडत असतं. कारण गणीची तायडी ही आता खूपच टेन्शनमध्ये होती आणि तिची अवस्था अशी झालेली आहे. आदित्य मात्र कसलाही विचार न करता धावत पळत तिची जी डेड बॉडी आहे ती घेऊन निघालेला असतो. आणि काहीही झालं तरीही त्याने ठरवलेलं होतं की
आता सध्या एक गोष्ट त्याने ठरवलेली होती की पारूचा जीव वाचवायचा आणि मग पारूचा जीव वाचवण्यासाठी पारूला हॉस्पिटलमध्ये भरती केलेलं असतं. डॉक्टर मात्र म्हणत असतात की खूप क्रिटिकल कंडिशन आहे ही सगळी, असं डॉक्टरांचं म्हणणं असतं. पेशंट अजूनही शुद्धीवर यायला तयार नाही असं डॉक्टरांना वाटत असतं. मारुतीला तो म्हणत असतो की आता आपण 24 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवूया आणि त्यानंतर निर्णय घेऊया असं ठरलेलं असतं. त्यासोबतच इकडे पारू अजून तरी शुद्धीवर आलेली नसते. सगळ्यांनाच खूप काळजी वाटायला लागलेली असते. सगळेजण विचार करत असतात की नक्की काय झालेलं आहे. त्याच वेळी गुरुजी अहिल्याला म्हणतात की अहिल्यादेवी, तुम्हाला एक व्रत करावं लागेल. जर तुम्ही ते व्रत व्यवस्थित केलं तर मात्र पारूचा जीव वाचू शकतो. आता इकडे अहिल्याकडे आता ऑप्शन आलेला असतो. पारू काही केल्या कोमातून बाहेर येत नसते. तिथे सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय घडतंय. आणि तेव्हा आदित्य मात्र पारूची काळजी करत असतो, तिच्याशी बोलत असतो. आणि त्यानंतर इकडे आता अहिल्याला गुरुजींनी सांगितलेलं असतं की ते जे महाकठीण व्रत आहे ते तुम्हाला करावं लागणार आहे. असं जेव्हा गुरुजींकडून येतं तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अहिल्या तो निर्णय घेते, ते म्हणजे महाकठीण व्रत करण्याचा, तोही पारूसाठी. आणि त्यासोबतच अहिल्या ठरवते की काहीही झालं तरीही इकडे आता पारूचा जीव वाचणं गरजेचं आहे. गणी मात्र रडत असतो, मारुती रडत असतो. तेव्हा अहिल्या सांगते, काळजी करू नको मारुती, गणी मी आहे ना, मी वाचवतो तुमच्या पारूचा जीव. असं म्हणत अहिल्या जी आहे ती आता तो निर्णय घेते. अहिल्या देवयाईच्या पुढे येते आणि देवयाईचं पंचारती हातात घेऊन रक्षण करू लागते. आणि त्यासोबतच आता तिथे अहिल्यासोबतच इकडे श्रीकांत आणि त्याचबरोबर अश्विनी असतात. तेही देवयाईकडे प्रार्थना करत असतात. त्यांनाही वाटत असतं की लवकरात लवकर पारू ही बरी झाली पाहिजे असं त्यांना वाटत असतं. त्याचबरोबर देवयाईकडे सगळेजण प्रार्थना करत आहेत, पारूच्या जीवाची भीक मागत आहेत. काही झालं तरीही पारू जी आहे ती लवकर शुद्धीवर येण्यासाठी अहिल्याने पारूचं जे व्रत आहे ते पूर्ण करण्याचं ठरवलेलं असतं. अहिल्या देवी किर्लोस्कर ही लंकेची पार्वती झालेली असते. साधी साडी अंगावरती नेसलेली असते आणि ती निघालेली असते. आणि त्याचबरोबर तिला सांगितलेलं असतं की 11 घरं चालून त्या घरातून भिक्षा मागून आणायची आहे. त्याचबरोबर तिला त्यासाठी ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या होत्या. आणि त्याचबरोबर इकडे पारू मात्र आता पारूची अवस्था ही बिकट होत चाललेली असते. आणि इकडे अहिल्याने ते व्रत करण्याचा निर्णय घेतलेला असतो. भिक्षांदेही म्हणत 11 घरून तिने धान्य आणायचं असतं आणि त्या धान्याचा प्रसाद बनवून त्या व्यक्तीला आणि गायगुराला खाऊ घालायचा असतो. हे सगळं ठरलेलं असतं. अहिल्या जात असते तेव्हा काही लोक तिला ओळखतात, तिला ओळख देतात. काही जण हे अहिल्याला खूपच तुच्छतेची वागणूक देतात. पण गुरुजींनी सांगितलेलं आहे 11 घरं भिक्षा मागून आणायची आणि त्यानंतर त्याचा नैवेद्य तयार करायचा आणि तो देवाला दाखवायचा. त्यासाठी आता अहिल्याला दही भाताचा नैवेद्य करायचा असतो. तिला तांदूळ तर मिळालेला असतो पण दही अजून मिळालेला नसतो. त्यामुळं तिला ती गोष्ट करावी लागणार होती. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अहिल्याने हे सगळं गोळा केलेलं असतं. आणि मग अहिल्या आता मंदिराच्या दिशेला आलेली असते. तिथं आल्यानंतर अहिल्याने तिथं दगड गोळा केलेले असतात, त्याच्यावरती चूल मांडलेली असते. कारण तिनं आणलेलं जे धान्य आहे ते आता शिजवून त्याचा नैवेद्य बनवायचा असतो. आणि म्हणूनच अहिल्याने हे सगळं करायला सुरुवात केलेली असते. आणि फायनली अहिल्याचा तो प्रसाद बनवून होतो. आणि अहिल्या जी आहे ती आता पारूकडे जायला निघते. आणि पारूवरती जे संकट आलेलं आहे ते संकट आलेलं असतं. आणि म्हणजेच अहिल्याने जे व्रत केलेलं आहे इकडे त्या व्रतामुळेच पारूचा जीव पुन्हा वाचलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.